निघालो आहेत आपण आपल्या ट्रिपसाठी। आपली गाडी बघू शकता, ऑल सेट आहे। महत्वाची पिशवी, खाऊची पिशवी बघा। हा आता हा छोटा हत्तीवाला आहे, याला काय गरज आहे मध्ये 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 करायची, एक लाईन पकडून नको झालं। आता हे खतरा लिहिलंय आणि ती कवटी काढली आहे, ती कवटी घाबरण्यासारखी तरी आहे का? काय महाराष्ट्रातल्या लोकांना ना काय वेळ लागलाय बिग बॉस काय कळायला मार्ग नाही। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बॉर्डर आपण क्रॉस केलेली आहे, MP साईडची बॉर्डर आहे। सनसेटचा वेळ आहे त्यामुळे कलर्स किती छान दिसतात बघा, एकदम फुल खतरनाक। वाजलेले आहेत 8:30, 8:35 आणि आपण आता जेवायला थांबलोय। हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या व्हिडिओमध्ये। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आपण लॉंग ट्रिपला चाललो आहेत, आपली लॉंग ट्रिप आहे। तर मी आता निघतोय, सकाळचे 9 वाजलेले आहेत। थोडा उशीर झाला कारण की माझी तब्येत थोडी ठीक नव्हती आणि काल मला शूटवरून यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे मी आता निघतोय। आणि बराच वेळ मला गेला, रात्री आल्यानंतर पण मला बरीच तयारी करायची होती। ती केल्यानंतर मला झोपायला 2 वाजले आणि मग आरामात उठायचा विचार केला। आरामात उठून आपण निघूयात, म्हणजे आता आपली झोप पूर्ण झालेली आहे आणि आपण जेवढं आज जाता येईल तेवढं निघूयात। जस्ट तयारी झालेली आहे, सामान आपण गाडीत टाकलेलं आहे, ऑल ओके गाडी। पूर्णपणे रेडी झालेली आहे गाडी निघण्यासाठी। हे आपलं घर, एकच मेजर बॅग घेतलेली आहे आपण मोठी, बाकी खाऊचं सामान, हे वरच्या गोष्टी आणि हे जम्पर वगैरे घेतलेले आहे, वायर दोरी वगैरे घेतलेली आहे, गाडी कुठे अडकली वगैरे तर काढण्यासाठी। बाकी ऑल सेट। हा खाऊ, महत्त्वाची पिशवी, खाऊची पिशवी आणि बाकी उशा वगैरे घेतलेल्या आहेत झोपण्यासाठी, थोडं अंथरूण वगैरे घेतलं आहे। ऑल सेट आहे गाडी। चला तर मग झालेली एक ट्रिपला सुरुवात। आपल्या कसाऱ्यापर्यंत पोहोचलोय, आता आपल्याला कसारा घाट लागेलच। माझ्यासोबत आज नेहा पण आहे, नेहाने जॉईन केलं आपल्याला आणि आम्ही दोघंच जण रोड ट्रिपला निघालोय म्हणजे ऑलमोस्ट ऑफिशियली। तर 10 ते 12 दिवसाची आपली रोड ट्रिप असणार आहे। तर थोडंसं थांबा, मी सांगेल तुम्हाला आम्ही कुठे चाललोय। आजचं पडाव आमचा 600 ते 800 किलोमीटरचा असेल। आम्ही इंदोर साईडने चाललोय, आम्ही मुंबई आसनगावमध्ये राहतो ठाणे जिल्ह्यात, तिथून आता आम्ही इंदोर टुवर्ड्स चाललोय। हा नाशिक हायवे तुम्ही बघू शकता। आता 2च मिनिटात आपल्याला कसारा घाट लागेल आणि कसारा घाट चढल्यानंतर आपण घाटन देवीचं दर्शन घेणार आहोत, कारण की लॉंग जर्नीसाठीच नाही, पूर्ण आयुष्यात आपल्याला आपल्या देवाचे ब्लेसिंग्स हव्या असतात। तर आपण मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत आणि पुढे आपण प्रवासाला ऑफिशियली सुरुवात करणार आहोत। आपला जवळपास पूर्ण जर्नी ही 3000 किलोमीटर सिंगल होणार आहे, म्हणजे 5 ते 6000 किलोमीटर रिटर्न। तर बघूयात कशी उठते ही ट्रिप। ट्रॅफिक बघू शकता कसारा घाटात, आपण निघाल्या आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे। ट्रॅफिकचं तर गाणं हे खूप वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि त्याचं फक्त रिझन आहे रस्ते खराब असल्या कारणाने गाड्या खराब होतात, गाड्या रस्त्यावर अडकतात, त्याचप्रमाणे गाड्यांचा स्पीड कमी होतो। आता घाटामध्ये बऱ्याचशा मालवाहतूक गाड्या असतात, त्यांचं वजन खूप जास्त असतं, त्यांच्यात म्हणजे लोड जास्त असतो, त्यामुळे ते चढता कुठेतरी ढेपाळतात, त्यांचं खराब होतात। खराब झाल्यानंतर पूर्ण लेन जाम होते, एक लेनवर पूर्ण जोर येतो, त्यामुळे ट्रॅफिक होतं। ट्रॅफिकचं काय नवीन नाही राहिलंय आता आमच्यासाठी। हा पूर्णच्या पूर्ण हायवे एवढा दळीदरी झालाय ना, जागेवर त्या खड्डे आणि जागेवर ट्रॅफिक, या गोष्टीने आता वीट आला अक्षरशः। म्हणजे गाडी चालवणं कमी आणि ट्रॅफिकमध्ये अडकणं जास्त होत आहे सध्या आम्हाला। आता हे कोणीही कुठल्याही लेनला घुसतोय बघा। हा छोटा हत्तीवाला आहे, याला काय गरज आहे मध्ये 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 करायची, एक लाईन पकडून नको चालायला। सगळे आपल्या सगळ्यांना घाईघाईत जायचं असतं, घाईघाई करायची असते, सगळ्यांनाच घाई करायची, तर पोचणार कसे? ट्रॅफिक मध्ये अडकलोय ना, तर काय टाइमपास नाहीये। टाइमपास मध्ये हे दिसलं, आता हे खतरा लिहिलंय आणि ती कवटी काढली आहे, ती कवटी घाबरण्यासारखी तरी आहे का? कोण आर्टिस्ट असेल हा?
एक कवट्या लावल्यात अशा, त्याचं नाक त्रिकोणी दिले. काय बोलायचं लोकांना, करायचं म्हणून करायचं आपलं काम. त्याच्यात काय म्हणजे नेटकेपणा वगैरे असं काय नाही. जे करायचं दिलंय तर करायचं आणि गप्प बसायचं. जाम भारी मजा यायची. यायला कवटी कसारा घाटाच्या वरती आपल्याला हे मंदिर दिसेल आणि बरेचसे भाविक असतात जे या मंदिराजवळ थांबून दर्शन घेतात आणि आपली जर्नी स्टार्ट करतात. आपली गाडी बघू शकता ऑल सेट आहे, पण गाडी म्हटल्यानंतर कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आपण प्रिकॉशन्स सगळे घेतलेले आहेत. आपला हायवे. चला तर मग जर्नी स्टार्ट करूयात. कुठे ना कुठे तिला माहित होतं की नाही मला कुठे सपोर्ट करायचं, कुठे उभं राहायचं. त्याला माहित होतं, रिअल होतं. जे काय होतं पूर्ण रिअल होतं. सकाळी 11 वाजता तुम्ही 7व्या आठवड्यात मध्ये आलाय, तर तुम्हाला स्पीड पकडावंच लागणार. तुम्ही स्वतःहून जर कारणं सोडलीत ना अशी, तर नॉमिनेशन मध्ये प्रत्येक जण स्वतःला वाचवण्याच्या ह्याच्यात ती कारणं कॅच करतात. 200 किलोमीटर झालेले आहेत. आता आपण थोडं रेस्ट करायला थांबलोय. जेवून घेऊयात. 2 वाजलेत, दुपारचे 2 वाजले. जेवायची वेळ झाली आहे, तर म्हटलं जेवून घेऊयात. गाडीला पण थोडं रेस्ट येईल. टायर वगैरे आपले थोडे गरम होतात, उन्हाचे दिवस चालू झालेत. ऑल सेट टायर व्यवस्थित आहे सगळं. बिग बॉस बघतोय आम्ही. काय महाराष्ट्रातल्या लोकांना ना काय वेड लागलंय बिग बॉस, काय कळायला मार्ग नाही. आणि आम्ही पण त्यातलेच आहोत. आम्हाला रोज बिग बॉस बघायला लागतं. तर 3-4 एपिसोड राहिले होते, तर मग नेहा बघते आणि मी ऐकतोय. मी गाडीकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करतो, पण ऐकत पण आपला बिग बॉस बघितला जातो. अशा प्रकारे सगळं छान चाललं आहे. मस्त क्लायमेट आहे, पाऊस नाही आहे, थोडं गरम जास्त होतं आहे, पण छान आहे सगळं, मस्त आहे. मस्त गरम गरम जेवण, थोडं बेसिकच जेवण आहे, कारण की परत त्रास नको व्हायला आपल्याला ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये. यासाठी थोडंसं बेसिक असं जेवण. ह्याच्यावर थोडासा भात घेईल मी, अजून एक रोटी घेईल, दॅट्स इट. धुळ्याला पोचलेलो आहेत. जेवण वगैरे झाल्यानंतर कंटिन्युअसली गाडी स्ट्रेट रस्ता म्हणून मी काही तुम्हाला दाखवलं नाही. धुळ्याला पोचलोय आपण आणि आता धुळ्याच्या रिंग रूटला आहेत, म्हणजे आउटसाईडने आपल्याला रस्ता काढतो. तिथे थोडीशी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक सकाळपासून 2 वेळाच मिळाली. त्यानंतर मी खूपसं किलोमीटर कवर केलेलं आहे. आज मोस्टली मी रतलाम किंवा कोटा या दोघांपैकी एक ठिकाणी थांबेल. हो, मी नॉर्थ साईडला चाललो आहे. आता धुळ्यानंतर मला इंदोरच्या अलीकडून एक लेफ्ट येईल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बॉर्डर आपण क्रॉस केलेली आहे. आता जस्ट मी 3-4 किलोमीटर पुढे आलो आहे. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करताना जे कमर्शियल व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी एक सेपरेट लाईन आहे आणि तिथे ते टेम्पररी परमिट असतं प्रत्येक राज्यांचं. म्हणजे नॅशनल परमिटच्या वेगळ्या गाड्या असतात आणि जे 3 टनच्या खाली ज्यांचं वजन न्यायची जी कॅपॅसिटी असते त्यांच्यासाठी टीपी काढली जाते. त्याला टेम्पररी परमिट म्हणतात. तर ते सगळं काढण्यासाठी तिथे ती बॉर्डर असते. प्लस आपण ओव्हरवेट असू तर त्याच्यावर फाईन मारला जातो. तर या सगळ्या गोष्टींसाठी बॉर्डर असते. तर बॉर्डर आपली क्रॉस झालेली. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आपल्याला काही चेक होत नाही किंवा आपल्याला कुठलं परमिट वगैरे काढायला लागत नाही. तर आता मी जवळपास घरातून निघताना 10:30-11 वाजता निघालो होतो आणि आता डबलमाने 4:30-4:45 झालेत आणि मी जवळपास 400-450 किलोमीटरचा पल्ला पार केलाय. कंटिन्यू चालतोय आपण. आणि नाश्ता वगैरे घरातून करून निघालेलो. त्यानंतर जेवल्यानंतर कंटिन्यू माझा प्रवास चालूच आहे. आणि मुळात नेहाचं बिग बॉस चालू आहे, त्यामुळे तिचा पण खूप चांगला टाइमपास होतोय. तिला बिग बॉस मध्ये खूप इंटरेस्ट आलाय. तिचे बरेचसे एपिसोड राहिले होते तर ती बघते आणि मला पण एक चांगलं पेस मिळतोय गाडी चालवायला. ती तिचे एन्जॉय करते, मी माझं एन्जॉय करतोय. बघूयात आता किती लांबपर्यंत आपण गाठू शकतो. थोड्याच वेळात मी एक प्री ब्रेक घेईल. ही MP साईडची बॉर्डर आहे. MP साईडच्या बॉर्डरला बंद आहे वाटतं. ही बॉर्डर आपल्या इकडचीच चालू आहे. ही बॉर्डर बंद आहे त्यांची, मला नीट माहीत नाही. ॲक्च्युली या बॉर्डरने मी पहिल्यांदा आलोय.
मी जेवढा पण प्रवास केलाय तो मी गुजरात मार्गे केलाय. माझं MP ला जास्त येणं झालं. MP ला जास्त काय येणं नाही झालंय कधी, पहिल्यांदा आलोय. रस्ते आता चांगले होत चाललेत, म्हणजे ॲज युजल आपल्या महाराष्ट्रामध्ये घाणेरडे रस्ते आणि बॉर्डर क्रॉस झाल्यावर एकदम चांगले रस्ते. म्हणजे एकदम भारी नाही, पण ठीक आहे. 95% ते रस्ते चांगले आहेत. आणि तो लगेच फरक जाणवून आला मला की आपण बॉर्डर क्रॉस केली आहे. ते नसतं त्यांनी लावलं तरी पण मला कळलं असतं की बॉर्डर क्रॉस झाली आहे. किती छान रस्ते आहेत, किती छान वाटतंय. एकदम गाडी एकदम पाण्यासारखी चालते, पाण्यावर चालल्यासारखी चालते. नर्मदा नदी मध्य प्रदेशमधून नर्मदा नदी वाहते. तिचं पात्र किती मोठं आहे बघा, एकदम मोठं पात्र आहे आणि एकदम भारी वाटतंय. सनसेटचा वेळ आहे त्यामुळे कलर्स किती छान दिसतात बघा एकदम. आपली गाडी इथे उभी आहे, थोडी साईडला उभी केली गाडी आपण. बाई बायका बघा फुल खतरनाक, खतरो के खिलाडी. जायचं का असं? नाही अजिबात नाही, डेंजर हे खतरनाक बाई. एवढ्यात त्या टी ब्रेक साठी थांबलोय आम्ही. टी ब्रेक करतोय आणि त्यानंतर आम्ही इथून निघू. थोडासा हा टाइम जो असतो तो माझ्याप्रमाणे, म्हणजे मी हे सगळं मानतो जेव्हा मी राईड करतो की ह्या टाईममध्ये धड सनलाईट पण नसते आणि आपण जी आपल्या गाडीची लाईट यूज करतो ती पण करू शकत नाही. तर त्यामुळे आपण ह्या वेळेला थोडंसं रेस्ट घेऊन स्नॅक्स किंवा टी ब्रेक किंवा कॉफी ब्रेक घेऊन आपण हा वेळ थोडासा स्वतःला फ्रेशनअप होण्यात घालवला आणि एक प्रॉपर असा काळोख होऊन दिला की आपल्याला चांगली विजिबिलिटी रोडवर मिळते. हे माझं, मी जेव्हा ट्रॅव्हल करतो, मी जेव्हा बाईक राईड करतो तेव्हा मी हे सगळं फॉलो करतो. तर त्याप्रमाणे मी आत्ता थांबलो आहे आणि थोडं चहा वगैरे घेऊन थोडं रिलॅक्स करू. बसून थोडं पाय पण आकडले तर थोडे आम्ही चालतो आहे, फ्रेश झालो. इथे खूप चांगली सोय आहे. हे फुडी म्हणून हे आहे, तर छान आहे, एकदम मस्त वाटते. शांत संध्याकाळ आहे. ही गाड्यांच्या हॉर्नचा आवाज सोडला तर बाकी सगळंच मस्त आहे. आणि इथे येवले अमृततुल्य मिळालं आहे आम्हाला. इथे इंदोरपासून आम्ही 50-60 किलोमीटर लांब आहेत आणि आम्हाला येवले अमृततुल्य मिळालं आहे. तर येवले अमृततुल्यला आता चहा पितो आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर गेल्यावर तुम्हाला भेटतो. पोचलेलो आहेत आता. नागदा म्हणून गावाचं नाव आहे, हायवेच्या जवळच आहे, बघू शकता. आता वाजलेले आहेत 8:35 आणि आपण आता जेवायला थांबलो आहे. लवकरच जेवून घेतो आहे. इथून 70 किलोमीटर आता आपल्याला रतलाम आहे. तर इथून रस्ते खूप चांगले आहेत त्यामुळे 1 तास दाखवतो आहे 70 किलोमीटरला. तर बघूयात आता किती वेळात आपण पोचल्यानंतर इथे हॉटेल घेणार आणि राहणार आहोत. आणि 800 किलोमीटर आपल्याला तेवढी रनिंग सफिशियंट आहे असं मला आजच्या दिवसाला वाटतं. कारण आपण 11 वाजता निघालो होतो. थोडीशी तब्येत पण डाऊन आहे त्यामुळे मग थोडे 800 किलोमीटर झाल्यानंतर आपण थांबूयात. मी रिफिल केलं मगाशी. रस्ता खूप चांगला होता. वन वेच होता, म्हणजे 1 वे होता, 2 वे नाही. हा 2 वे आहे. तर 1 वे होता. तर 1 वेप्रमाणे तरी पण चांगल्या स्पीडमध्ये मी आलो. तर आत्ता गाडीचा ॲव्हरेज मी काढला तर जवळपास आपल्याला 19चा ॲव्हरेज गाडीने दिलेला आहे. आणि ह्याच डिझेलमध्ये मी थोडं लोकल पण फिरलो होतं 100-120 किलोमीटर. त्यामुळे मग चांगला ॲव्हरेज दिला असं म्हणायला हरकत नाही. थोडं लाईट जेवतो आहे आता. दाल खिचडी मागवली आहे, नेहा पण आहे सोबत. तर तिला पण जास्त खायचं नाही. ती ॲक्च्युली 7 नंतर जेवत नाही. त्यामुळे आता वाजले जवळपास 8:45 तर ती पण म्हणाले मी थोडंसंच खाते. तिने ऑलरेडी गाडीत तिचं चालू आहे खाणं. आणि मला विशेष अशी भूक नाही आहे, पण एक रात्रीचं जेवण म्हणून मी दाल खिचडी मागवली आणि ती मी खातो आहे. बघू शकता खूप छान आहे हा ढाबा, एकदम मस्त आहे. फॅमिली पूर्ण इथे राहते त्यांची आणि सगळे ट्रकवाले वगैरे तिकडे लांब झोपलेले आहेत. बघू शकता राहायची सोय आहे वरती इकडे आणि इकडे पण रात्री झोपतात ते लोक. आणि तिकडे पण तुम्ही आंघोळीसाठी वगैरे चांगली सोय आहे त्यांची. चांगलं आहे, हेल्पफुल आहे असं स्टाफ. पोचलेलो आहेत आपण आता रूमवर. रतलामला पोचलो आहे आपण. तर एक सोसो रूम घेतली आहे कारण की सकाळी 5 ते 6 वाजता आपल्याला निघायचं आहे आणि पुढची जर्नी आपल्याला कवर करायची आहे. तर आता वाजले 10-10:30च्या आसपास झाले. जेवण वगैरे आपलं मगाशीच झालं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर उद्या भेटूयात एक नवीन ॲडव्हेंचर घेऊन. चलो बाय.